मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी वाशिम येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर महत्त्वाची माहिती दिली। कृषी व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघाला असून माफदा संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे। तसेच आजपासून सर्व कृषी निविष्ठा दुकाने पुन्हा सुरू झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईत झालेल्या बैठकीत खत लिंकिंग बंद करण्याचा निर्णय, अवैध कापूस बियाण्यांवर नियंत्रण, साथी पोर्टलमध्ये सवलती तसेच बोगस निविष्ठांवर नियंत्रण या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमुळे कृषी व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुरळीत होणार आहे। दरम्यान हवामानाबाबतही त्यांनी इशारा दिला। एल निनोचा धोका लक्षात घेता यावर्षी पाऊस कमी पडण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। तसेच आवश्यक त्या उपाययोजना शासनाकडून केल्या जातील असेही त्यांनी सांगितले। याचबरोबर राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की ते आमचे चांगले मित्र आहेत, मंत्रिमंडळात आम्ही सोबत काम केले आहे असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले। तसेच राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली असून मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या वाढीसाठी त्याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पठाडे, वाशिम। त्यांचा महत्त्वाचा विषय हा लिंकिंगचा होता। अनेक कंपन्या त्यांना युरिया घेताना किंवा अनुदानित खतं ज्यावेळेस घेताना त्यांना निश्चित प्रकारे त्यांना लिंकिंग इतर खताचं जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर सक्ती करत होत्या। त्यामुळं निश्चित प्रकारे सगळे आमचे विक्रेते ते अधिक अडचणीत आले होते आणि त्यांच्यावरती निश्चित प्रकारे त्या डीलरवर शेतकऱ्यांचा दबाव होता, कृषी विभागाचा दबाव होता। त्यांच्यावरती त्यांना काही गोष्टीला सामोरं जावं लागलं। त्यामुळे त्यातून खरं त्यांचं मेन कारण लिंकिंगचा विषय होता आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकारने एक निर्णय घेतला। शेतकऱ्यांची पण खूप मोठी मागणी होती की लिंकिंगचा जास्त आम्हाला आम्हाला अनावश्यक खतं ही दिने आमच्या माथी मारली जातात, आम्हाला दिली जातात। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून की या बाबतीमध्ये उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती जे आपले खत विक्रेते, खत दुकानदार आहेत, इथून पुढे त्यांनी फक्त ज्यांना ते अनुदानित खतेच फक्त त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये ठेवावेत, दुसरी खते त्यांनी तिथं ठेवू नयेत असा तो निर्णय झाला। त्यामुळे लिंकिंग महत्त्वाचा जो विषय होता त्या बाबतीमध्ये तो निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्यांनी तो मान्य केलेला आहे आणि आजपासून दुकानं पण तुम्हाला माहिती आहे की सगळी राज्यातली सुरू झालेली आहेत। त्यांच्या अजून दुसऱ्या काय हाताळताना ई पॉश मशीनचा असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये बाकीच्या अनेक त्यांच्या त्या अडचणी होत्या, त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही चर्चा केली आणि निश्चित प्रकारे त्यांना त्रास होणार नाही। त्रास न होता शेवटी कृषी विभागाच्या मदतीने काय त्यांचे जे नियम आहेत ते पण पाळले पाहिजेत आणि ते करून त्यांना त्रास होणार नाही। कृषी विभागात शेतकऱ्यांना पण आपल्या मदत होईल, शेतकऱ्यांना पण गुणवत्तापूर्व आपलं बियाणं, खत मिळेल ही आमची ती भूमिका होती। खत त्यांना योग्य वेळी मिळेल ह्या बाबतीमध्ये आम्ही सूचना केल्यात आणि त्या सगळ्या आम्ही साधक चर्चा झाल्यानंतर त्यांच्याही काही गोष्टी आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि आम्ही पण कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्यांना आमची सहकार्याची भूमिका आमची राहणार आहे। एल निनोचा धोका समोर पाहता काय तयारी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे, काय सूचना द्याल? आपल्याला माहिती आहे की हवामान खात्याने एल निनोचं त्यांना सगळ्यांनी आपल्याला सांगितलं की एल निनोच्या बाबतीमध्ये की निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये पाऊस यावर्षी कमी पडणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी ही घ्यावी लागेल। आपल्याला जिथं शेततळी असते शेततळी करणं गरजेचं आहे। तात्पुरत्या उपाययोजना कशा आपल्याला ताबडतोब करता येतील, आपल्याला दुरुस्ती असेल, बंधारा दुरुस्ती असेल किंवा एखाद्या काही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे बियाणं जे दुष्काळातही ते टिकल किंवा जिथं जे असे बियाणं किंवा दुबार जे पेरणी करायला लागली ती बियाण्याची पण आपल्याला साठवणूक, आपल्याला बियाणाचा पण कोटा आपल्याला शिल्लक ठेवावा लागेल किंवा खताच्या बाबतीमध्ये की ज्या बाबतीमध्ये या संकटाला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे आम्ही शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार आहोत। आनंद आहे। आता मी तुमच्याकडूनच हे ऐकतोय, बच्चूभाऊ आमचे मित्र आहेत, आम्ही दोघे राज्यमंत्री म्हणून दोघांनी एकत्र काम केलेलं आहे। त्यामुळं मित्रांनी चांगला निर्णय घेतला, त्या मित्राचं अभिनंदन। तुमच्या पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे। हो, बरोबर आहे। त्यांचे वडील खूप मोठे नेते होते, मुंबईचे नेते होते। खरं तर तुम्हाला त्यांच्या वडिलांना तुम्हाला माहिती आहे ह्या जगातून आपल्यातून जावं लागलं आणि शेवटी पक्षासाठी त्यांच्या वडिलांचं खूप मोठं योगदान होतं आणि झिशान पण माझे आमदार पण त्यांनी पण चांगलं काम
पाठीमागं केलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे त्या घराला एक वारसा म्हणण्यापेक्षा एक काम करणारं कुटुंब आहे आणि मुंबई शहरामध्ये आम्हाला राष्ट्रवादीच्या वाढीसाठी निश्चित प्रकारे त्या कुटुंबाचा